मी काय आपली शिक्षणाचा वसा घेऊन चालले होते, अजूनही चालतेच आहे. तुझ्यासारख्या हुशार विद्यार्थ्याच्या ओंजळीत मला 2-4 गोष्टी देता आल्या याचं समाधान आहे. मी नशीबवान असं समजत. बरं रितेश, हा? कमळी मोहिते नावाची एक मुलगी आहे, हुशार आहे, कष्टाळू आहे, आपल्याच कॉलेजमध्ये शिकते ती. तुला माहित असेल ना? हो माहिती आहे ना, माहिती. अरे ती आजी म्हणते मला, आणि मी सुद्धा तिला माझी नातच मानते. अरे वा, खूप गोड आहे मुलगी. तर तिचा फोटो तुमच्या विजेता क्लासच्या बॅनरवरती पाहिला मी, आणि त्या संदर्भात काही गोष्टी कानावर आल्या. काय ना मॅडम, ती मुलगी मुळात खूप हुशार आहे. आणि झालंय काय? नाही नाही, हे बघ, अरे म्हणजे तुला काही जाब वगैरे मी काही विचारत नाहीये त्याबद्दल, अजिबात नाही. कारण मी तुम्हाला दोघांनाही ओळखते, आधीपासूनच ओळखते. कमळी कशी आहे मला माहिती आहे, तू कसा आहेस तेही मला माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, म्हणजे माझी खात्री आहे की ती तिच्या जागी योग्य आहे, आणि तूही तुझ्या जागी योग्यच असशील असं मी समजते. त्यामुळे कोण चूक कोण बरोबर याबद्दल मला काही बोलायचं नाहीये. मला तुला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे जिद्द. कॉलेजमध्ये असल्यापासूनच तू अगदी जिद्दी होतास, जिद्दीने स्वतःचं ध्येय गाठणारा. आणि कमळी सुद्धा तशीच आहे, जिद्दी. तिला एखादी गोष्ट मिळवायची असेल ना, तर ती मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही ती. तुझ्यासारखाच स्पार्क आहे तिच्यामध्ये. तुला हरवणं जसं अशक्य होतं तसंच आता तिला हरवणं अशक्य आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? मला एवढंच म्हणायचंय की तुमच्या दोघांमध्ये काहीही गैरसमज झाला असेल तर तो लवकरात लवकर दूर व्हावा. बरं, करतो. तुझ्याकडून नेहमी चांगलंच काम घडावं अशी माझी अपेक्षा आहे. तू जे काही करशील त्यातून लोकांचं कायम भलं व्हावं. आणि या तुझ्या कामामध्ये माझी तुला कधीही गरज वाटली, काहीही मदत लागली तर तू मला हक्काने सांग, मी आहेच. नक्की. बरं मॅडम, येऊ आता. तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. आशीर्वाद असू दे. अरे यशस्वी हो. येस. आणि माझी काही मदत लागली तर हक्काने फोन करा. नक्की. लगेच ये. हो, येतो. या.